नमस्कार, मी सौ मिताली महेंद्र तांबे, भैरव विद्यालय घाटकोपर मुंबई इथे मी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आमच्या शाळेमध्ये मित्र उपक्रम अंतर्गत आनापान ट्रेनिंग आम्हाला 3 तासाचं देण्यात आलं आणि निर्मला सोनवणे मॅडम यांनी हे आमचं ट्रेनिंग सेशन घेतलं आणि या 3 तासामध्ये आम्हाला आनापान कसं करायचं, आनापान म्हणजे काय, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांना त्याचा कसा फायदा होणार आहे हे सांगण्यात आलं। काही व्हिडिओजसुद्धा आम्ही या आधीचे फीडबॅक पाहिले आणि विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संपूर्ण शाळेला अतिशय उपयुक्त असं हे प्रशिक्षण आहे। आणि आत्ताच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे जास्तीत जास्त कोरोनानंतर जी स्थिती आढळते की विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मग काही जे इतर प्रकार विद्यार्थ्यांमध्ये आढळून येतात आम्हाला, जसं की भांडणं करणं, शिव्या देणं, याच्यावर देखील या प्रशिक्षणाद्वारे आपण फार चांगलं काम विद्यार्थ्यांवर करू शकतो हे आम्हाला या प्रशिक्षणामधून समजून आलेलं आहे। आणि शासनाने अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि या प्रशिक्षणाद्वारे नक्कीच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, शाळेला त्याचा फायदा होणार आहे। आणि हे ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्हाला खात्री आहे किंवा आम्ही शासनाला अशी खात्री देऊ इच्छितो की आम्ही हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये रोज 10 मिनटं सकाळी आणि शाळा सुटताना 10 मिनटं घेऊ आणि त्याचा फायदा आमच्या शाळेला, विद्यार्थ्यांना नक्कीच होईल। आणि भविष्यात आमचे विद्यार्थी या आनापान शिबिरामुळे किंवा आनापान स्थितीमुळे नक्कीच त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि भावनिक देखील सकारात्मक बदल होईल आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने, एक चांगली पिढी घडविण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचा आम्हाला फायदा होणार आहे। आणि मी सर्व शिक्षकांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने हे प्रशिक्षण नक्कीच घ्या, त्याचा सगळ्यांना नक्कीच फायदा होईल। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव बाळू भाऊसाहेब ने, असिस्टंट टीचर भैरव विद्यालय घाटकोपर पूर्व। आज या ठिकाणी मित्रा ह्या संस्थेतर्फे या ठिकाणी मित्र उपक्रम ट्रेनिंग घेण्यात आलेला आहे। या ट्रेनिंगमध्ये निर्मला सोनवणे मॅडम यांनी आम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिली। या ठिकाणी आनापान कसं करायचं, विपश्यना या अंतर्गत आम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज या ठिकाणी दाखवण्यात आले। आमच्याकडून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी साधना करून घेण्यात आली। त्याचा एक फायदा असा आहे की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष एकाग्रता कशी वाढवायची, आपल्यामधला आळसपणा असेल, त्यामध्ये भय असेल, भीती असेल, ह्या गोष्टी कशा काढून टाकायच्या हे यातून आपल्याला शिकायला मिळतं। त्याचबरोबर याच्यामध्ये एक सृजनशीलता आपल्यामध्ये वाढीस लागते, आपल्यामध्ये एक चांगली भावना वाढीस लागते। आणि हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग आपल्या मुलांसाठी खूप उपयुक्त आहे। जर आपण दररोज हे ट्रेनिंग आपल्या मुलांना दिलं तर मुलांमध्ये एक त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होईल, त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढीस लागेल आणि त्यामुळे त्यांची मानसिक, भावनिक आणि शारीरिक जी प्रगती आहे ती प्रगती आपल्याला ह्यातून करता येईल। शासनाने हा उपक्रम जो आहे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच लागू केलेला आहे। त्याचा GR आपल्याकडे आहे आणि याचे बरेच फायदे शिक्षकांना, शाळेला, विद्यार्थ्यांना होणार आहेत। त्यामुळे माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना, त्याचबरोबर तमाम विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी हा जो ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग घ्यावे, त्याचे फायदे आपल्याला त्या ठिकाणी मिळतील आणि सर्वांसाठी आपल्या भारताच्या, नवीन भारतासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी या गोष्टी खूप गरजेच्या आहेत। याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि धन्यवाद।